सोलापुर में कर्नाटक की 8 मूठ नीति से किसान पानी के लिए तरस रहे हैं। उजनी जल संरचना से छोड़ा गया पानी कर्नाटक में भीमा नदी पर उमरानी गांव के पास बांध से रोक लिया गया है, जिससे महाराष्ट्र के 9 गांव प्रभावित हुए हैं। करीब 1 टीएमसी पानी रोकने से दक्षिण सोलापुर और अक्कलकोट की सैकड़ों हेक्टेयर फसलें संकट में है। साथ ही किसानों ने जनप्रतिनिधियों से विधानसभा में मुद्दा उठाने की भी मांग की है। सर्व शेतकऱ्यांचा एकच उद्देश आहे की हा जो काही कर्नाटकचा बंधारा आहे त्याप्रमाणे खालीसुद्धा टाकळी किंवा हिरडीजवळ असल्याच प्रकारचा 1 TMCचा बंधारा या ठिकाणी ब्रिज कम बंधारा या ठिकाणी मंजुरी करून घ्यावी। जोपर्यंत मंजुरी होत नाही तोपर्यंत हा पाण्याचा हाल असं होत राहणार आहे। म्हणून पाणी वेस्ट होऊ नये म्हणून या ठिकाणी असलीच बंधारा अजून 2 खाली व्हावं महाराष्ट्रामध्ये, एवढंच मी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी विनंती करतो आणि प्रतिनिधींना विनंती करतो। मिळत नाही सर, आता बघा हे उजनीचं पाणी सोडले, तो हा कर्नाटकचा बंधारा 1 TMCचा असल्या कारणाने तो बंधारा खालीपर्यंत पोहोचू शकला नाही। जेवढं पाणी खाली पोचणार होते तेवढं सगळं पाणी ह्या बंधारात अडवून राहिले, म्हणून खाली अजून 8 गावाला पूर्णतः पाणी पुरवठा झालेली नाही। आता बघा त्या 8 गावामधल्या कुरगोट म्हणा, लवंगी म्हणा, कारकल, मंद्रुप, या मंद्रुपचा पाणी पुरवठा मोठं गाव आहे। मंद्रुपचा पाणी पुरवठासुद्धा याच भीमा नदीवरनं पाणी पुरवठा मंद्रुपला केला जातो। त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा जो पाणी पुरवठा प्यायलासुद्धा पाणी नाही आहे असलं या ठिकाणी आपल्याला होत बसलेलं आहे। आणि शेतीला तर पाणी नाहीच नाही, असं प्रत्येक वेळेला झालं तर हा शेतकरी कंपल्सरी मला वाटतं हा कोरडवाहू शेतकरी होऊ शकतो। आता 100% शेतकरी सगळं ऊस बागायतदार आहेत, पूर्णपणे टोटल 100% शेतकरी आता इथं बघत असल्या कारणानं हा पाण्याचा त्रास भविष्यात होऊ नये म्हणून या कारणानं सर्व प्रतिनिधींनी घेऊन आपला हा मनावर घेऊन हा पाणी सुरळीत करावं, एवढंच माझी विनंती आहे। काय कारण आहे? कारण असं होता की टाकलेला अगोदर सोलापूर महानगरपालिकेला टाकलेपासून पाणी जात होती, त्यावेळेला शेतकऱ्याला काही अडचण नव्हती, कारण त्या पिण्याच्या पाण्यासाठी महानगरपालिकेने तिकडं उजनीला किंवा त्या वरिष्ठ लेवलला तो मागणी करत होती, त्याप्रमाणे पाणी येत होती। पण आता टाकलीजवळचा जो काही पाणी पुरवठा आहे तो सोलापूरसाठी बंद झालेला आहे, म्हणून भविष्यात आपल्या शेतकऱ्याला 100% हा अडचण येणार आहे। हा उद्भवू नये म्हणून सर्व प्रतिनिधींनी हा मनावर घेऊन हा पाणी पुरवठा सुरळीत करावा, एवढंच माझी विनंती आहे।